ठाकरे बंधूंच्या मुलाखतीचा टीझर प्रसिद्ध, भ्रष्टाचाराच्या गोष्टी फडणवीसांनी करू नये. संयुक्त मुलाखतीत राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका. टीझरची पहिली झलक सर्वात आधी फक्त झी 24 तासवर. मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रचाराचा झंझावात. भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगरमध्ये प्रचारांचा धडाका, तर ठाणेकरांशीही फडणवीस संवाद साधणार. ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात एकनाथ शिंदेंची सभा. शिवडी, वरळी, सायन, कोळीवाड्यात शिंदे आज सभा घेणार असल्याची सूत्रांची माहिती. मुंबई मनपासाठी बनवलेलं भाजपचं प्रचार गीत निवडणूक आयोगानं नाकारलं. भगवा शब्द असल्यानं गीताला परवानगी नाकारली. अकोल्याच्या अकोटमध्ये सत्तेसाठी भाजपची एमआयएमशी हातमिळवणी. हिंदुत्वाची भाषा करणारी भाजप एमआयएम सोबत गेल्यानं चर्चा. अंबरनाथ नगर परिषदेमध्ये भाजप आणि काँग्रेसची युती. शिंदेंना दूर ठेवण्यासाठी भाजपची चाल. अभद्र युती म्हणत शिंदेंच्या शिवसेनेची टीका. कोल्हापूर मनपा निवडणुकांसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध. अंबाबाई चरणी जाहीरनाम्याचं पूजन. महिला आणि विद्यार्थ्यांसाठी मोठ्या घोषणा. मुंबईत काँग्रेस वंचितमध्ये सर्व काही आलबेल नाही. काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळे त्रस्त. वंचितच्या सिद्धार्थ मोकळेंचं वक्तव्य. वंचित विरोधात अपक्षांना बळ दिल्याचा आरोप. झी 24 तासच्या अहिल्यानगरमधल्या महासंग्राम कार्यक्रमादरम्यान वाद. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले. मनपा शाळांवर चर्चा सुरू असतानाच सत्ताधारी विरोधकांचा राडा. पुढील आठवड्यात जिल्हा परिषद निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता. आरक्षण वाद नसलेल्या 12 झेडपींची निवडणूक पहिल्या टप्प्यात होणार असल्याची सूत्रांची माहिती. झी 24 तासनं उघड केलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी आरोपी शीतल तेजवानीच्या अडचणीमध्ये वाढ. शीतल तेजवानीचा जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला.